सभागृहाचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 11, 12, 13 आणि 14 मार्च रोजी मोबाईल नंबर 9595959303 या मोबाईलवरनं सतत जीवे मारण्याची धमकी येते। सभापती महोदय, या सदनाचे माजी विरोधी पक्षनेते यांना सतत धमक्या येत आहेत, कापून टाकू, मारून टाकू, बायका पोरांना मारून टाकू। त्यांनी अर्ज केलेला आहे की अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत। अजूनपर्यंत याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही। गोळी चालण्याची वाट बघते का सरकार? त्यांना मारण्याची वाट बघते का सरकार? या सभागृहात त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी उघडकीस आणल्या आहेत। सभागृहाच्या बाहेर ते वेगवेगळ्या गोष्टी उघडकीस आणतायत। याचा काय संबंध आहे काय? एका बाजूला विरोधी पक्षाचा एक विरोधी पक्ष माजी विरोधी पक्ष नेत्याला जीवानिशी मारण्याच्या धमक्या येत आहेत, दुसऱ्या बाजूला ज्यांना पैसे देऊन देखील कोण मारणार नाही अशा लोकांना 2-2 गाड्यांचं प्रोटेक्शन आहे। म्हणजे नाही, अशा लोकांना ज्यांना पैसे दिले आणि मारा सांगितलं तरी कोण मारणार नाही, अशा लोकांना 2-2 गाड्यांचं प्रोटेक्शन आहे। आणि माजी विरोधी पक्ष नेत्याला जीवानिशी धमकी येते आणि सरकार त्याच्या बाबतीमध्ये कुठली कारवाई करत नाही। माझी आपल्याकडे मागणी आहे, मी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची लिस्ट देईन आपल्याकडे की ज्याला पोलीस प्रोटेक्शन आहे। ते फक्त राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते कोणी आमदार खासदार नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, बाकीचे वसुली करतायत, पोलीस प्रोटेक्शन मध्ये वसुली करतायत, अशा लोकांना प्रोटेक्शन आहे। माझी सरकारला विनंती आहे, संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीमध्ये सरकारने निवेदन करावे। गृहराज्यमंत्री